अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन पुकारलं आहे। आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर मेळघाटासह विविध भागातील विद्यार्थी एकवटले असून जीआर रद्द करा, समिती बसू द्या अशा घोषणा देण्यात आल्या। सुधारित वसतिगृह जीआर रद्द करावा, शिक्षणातील वयाची अट हटवावी अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। मेळघाटातील अन्न विषबाधा प्रकरणातील मृत विद्यार्थी राजेश बेठेकरच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, सेंट्रल किचन बंद करावं आणि आश्रमशाळा वसतिगृहाचा निधी व क्षमता वाढवावी अशाही मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या। दरम्यान जीआर रद्द करण्याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही, त्यामुळे प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। शासन आमच्याकडे कोणतेही लक्ष देऊन नाही राहिले आणि आज रोजी इथं आमचे जे हाल होत आहे हे आमचं आम्हाला माहीत, आम्ही कसं काय नियोजन करता आणि काय करताय। मेन म्हणजे आम्ही कालपासून इथं आंदोलनात बसला, दुसरा दिवस। कालपासून आमच्या एकच मागण्या आहेत की जीआर जो शासनाने 5 ऑगस्ट रोजी जो जीआर काढलेला आहे, त्यानंतर सुधारित जीआर 14 ऑगस्ट रोजी काढलेला आहे, तो जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा। वसतिगृहाची आणि दीनदयाळची हे साईट स्वतंत्र करण्यात यावी व तसेच महर्षी पब्लिक स्कूल व तसेच गडचिरोलीमध्ये जे काही दुर्दैवी घटना घडली त्यांची सखोल चौकशी व्हावी, दोषीवर कठोर कारवाई व्हावी व ज्यांनी आपले नुकसान झाले आहे लोकांचे त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे। हे शासनाकडे आमचे काही मुद्दे होते, या सभागृहात इथं आलो होतो। त्यानंतर आमचे असे काही मुद्दे होते जसे दीनदयाळचे जे रक्कम आहे ते वाढ करण्यात यावी, कारण महागाई आपण पाहतोच की महागाई किती टोकावर पोहोचली आहे, कारण शासनसुद्धा ऑटोमेशन आयोग लागू करत आहे। आणि या सर्व मागण्या घेऊन आणि तसेच आमचे ड्रेस कोड, टूर प्रोजेक्ट आणि टेक्शनरी यांची पण वाढ करण्यात यावी, याच्या रकमेमध्ये पण हा पण मुद्दा आम्ही घेऊन इथं आलो होतो। पण झालं असं, काल एटी साहेबांशी चर्चा झाली असता इथं एटी साहेब आले होते। त्यांनी फक्त आम्हाला सरळ एकच सांगितलं की आमच्याकडे फंड नाही। आमचं म्हणणं हे आहे, जर आदिवासी विभागाकडे फंड नाही तर आदिवासी विभागाचा फंड हा लाडक्या बहिणीकडे गेला कसं काय? आमचा सर्वात मोठा प्रशासनाचा हा प्रश्न आहे। जर तुमच्याकडे फंड नाही तर फंड तुम्ही बोलवला कसं काय आदिवासी डिपार्टमेंटचा लाडक्या बहिणी योजनेसाठी? ती योजना होती महिला व बालविकास कल्याणाची, त्या आयोगानं ते राबवायची, ते त्यांची होती। मग आदिवासी डिपार्टमेंटचा फंड त्यांनी कसं काय वापरला? मग हे सरळ आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे। आणि जीआरमध्ये जे काही गोष्टी आहे हे सरळ आमच्या अधिकारावर आणलेल्या गदा आहे। आम्ही शिक्षण घेण्याची अट हे शिक्षण राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार आम्हाला मिळालेलं आहे। मग तुम्ही संविधानाला चॅलेंज करता का? हा सरकारला प्रश्न विचारायचा आम्हाला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही इथं उपोषण मांडलेलं आहे। आम्हाला तो जीआर पूर्णतः नाही पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या हे पूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार आहे।